Hello, check. Yes, thank you. पहिल्या फेरीतील सर्व सामने आपण पाहिला की जिकडे आजच्या पहिल्या रात्रीतील पहिला सामना जिंकला रामवाडीचा राजा. सेकंड मॅच मध्ये विजय मिळाला भवानी फायटर्स रावे. तिसऱ्या लढतीमध्ये आई रायबादेवी रावे आणि तदनंतर नुकताच जो सामना आपण पाहिला त्या मॅच मध्ये 11 स्टार तारा या संघाला विजय मिळाला आहे. दुसऱ्या फेरीकडे अर्थातच सेकंड राऊंडचे सामने मात्र आता आपल्याला पाहायला मिळतील की जे 3 षटकांचे असतील. पॉवर प्लेचं एक षटक जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. रामवाडीचा राजाला फाईट करेल भवानी फायटर्स रावे. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा संघ. मग डे फॉर्मॅट मध्ये चालू सीझन मध्ये भरपूर पारितोषिक ज्या टीम्सला मिळालेत, तदनंतर नाईट फॉर्मॅट मध्ये देखील ज्या टीमला आपण पाहिलंय. आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय रामवाडीचा राजा या टीमने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. पहिल्या सत्रामध्ये भवानी फायटर्स रावे या टीमचे आपण फलंदाजी जरूर पाहणार आहोत. एका बाजूने सुनील पाटील आणि जय पाटील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये अगदी गोल्डन डकचा शिकार झाला होता सुनील पाटील. आणि मग पहिल्या मॅच मध्ये आपल्या बॅट मधून एकही रन्स आली नव्हती, परंतु ह्या मॅच मध्ये महत्वाची भूमिका ज्या खेळाडूची राहील आणि की बॅट्समन भवानी फायटर्स रावे चा एक अष्टपैलू गुणवान खेळाडू. नॉन स्ट्राईकला आपल्याला त्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक वरती जय पाटील. परंतु आम्ही बालू पाटील यांचं कौतुक करतोय. मास्टर माइंड खेळाडू म्हणून नेहमी त्यांना आम्ही संबोधतोय. सर्व गुण संपन्न की ज्यांचं नेतृत्व चांगलं आहे, टीमला पुढे घेत जात असताना खरं तर गोलंदाजी ज्यांच्याकडे चांगले क्षेत्ररक्षण चांगली फलंदाजी करतायत या टीमचे लीडर बालू पाटील यांना देखील त्यांच्या डगआउटमध्ये आपण पाहतोय. दीक्षित पाटील असेल, आदित्य असेल, सुनील पाटील, जय पाटील, बरेचसे खेळाडू खरं तर त्या डगआउटमध्ये त्यांना आपण पाहतोय. आणि एक चांगली टीम, खूप चांगली टीम खरं तर. म्हणून चालू वर्षी भवानी फायटर्स रावे या संघाला आपण पाहिले भरपूर पारितोषिक खरं तर ह्या टीम्सने जिंकलेत. पॉवर प्लेच्या खरं तर पहिल्या षटकासाठी 2 खेळाडूंना 38 सर्कलच्या बाहेर जरूर आपण पाहतोय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. डाव्या हाताच्या खेळाडूसाठी एक डीप मिड विकेट, तर एक खेळाडू कदाचित वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये जरूर आपण पाहताय. एक पॉइंट आहे, एक कव्हर आहे, एक स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळ खेळाडू पाहतोय. त्यानंतर फ्लाइंग स्लिप, लेग स्लिप, गली रिजन मध्ये एक खेळाडू असेल. गेम ऑन. हो, पहिला चेंडू पॅडवर आदळलाय. यस, फिंगर गोज ऑफ. पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार जय पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या चेंडूवरती खरं खेळाडू बाद झाला. पहिल्या मॅच मध्ये देखील, पहिल्या फेरीत देखील भवानी फायटर्स टीमचा सुनील पाटील देखील अगदी पहिल्या चेंडूवरती खरं तर बाद झाला होता, तरी देखील सामना जिंकला होता भवानी फायटर्स रावे या टीमने. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आदित्य पाटील. सामना पाहण्यासाठी आमचे बंधू शिवसाई मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील
आपण या स्पर्धेमध्ये करूया हार्दिक हार्दिक स्वागत. अस वेलकम प्रतीक पाटील. हो, क्या बात आहे. भन्नाट वेग आणि ॲक्युरेसी. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रमाकांत शर्मा खरं तर हा एक मोठा खेळाडू आहे आणि गुणवान आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे. आउटस्विंग, इनस्विंग, यॉर्कर ज्याच्याकडे चांगला आहे, ज्याच्याकडे शॉर्ट पिच चेंडू चांगला आहे, ज्याच्याकडे वाईड यॉर्कर चांगला आहे आणि खास करून जो आतमध्ये येणारा चेंडू आणि त्याच चेंडूवरती खरं तर पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली. ओ, धीम्या गतीने फेकलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, ही विविधता आहे या खरं तर गोलंदाजाकडे आणि हे व्हेरिएशन्स खरं तर पाहायला मिळालेत. आज पुन्हा एकदा आपण शिवसाई मित्रमंडळ पेनचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. शिवसाई मित्रमंडळ म्हटलं की दही अंडीचा सोहळा आणि सर्वाधिक खरं तर जर्सीज पेन सिटीमध्ये आपण ज्यांच्या पाहतोय आणि भरपूर जल्लोष ज्या दहीहंडीमध्ये होत असतो. शिवसाई मित्रमंडळ त्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू फील्ड केला जाईल आणि तदनंतर सिंगल सिंगल डबल तू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. 4 चेंडूंचा खेळ जिकडे समाप्त झालाय. पॉवर प्लेचा हे षटक जरूर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर ऑफ द विकेट फलंदाज जय पाटील ला माघारी यावं लागलं. तदनंतर आदित्य पाटीलला फेकलेले 2 डॉट बॉल्स आणि पुढच्या चेंडूवरती खातं ओपन केलं गेलं आदित्य पाटील आणि रावे टीमचं. यावेळचा चेंडू जर का आपण पाहिला, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रास मध्ये खरं तर सिंगल रन्स ऍड केली जाईल आणि एका धावेने धावसंख्या पाहायला मिळेल 1-3. 3 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ खरं तर बाकी असेल. चांगला चेंडू म्हणावा लागेल. अलॉंग द कार्पेट ब्लॅस्ट स्क्रीनच्या समोर अगदी चेंडू फील्ड केला गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि ह्या चेंडूवरती बॅटिंग करत असताना भवानी फायटर्स रावे ह्या टीमला जरूर 2 रन्स मिळतील. फास्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी कॅश प्राइज असेल. विशेष करून अक्षय पाटील धाऱ्याला ही सुवर्ण संधी असेल. जर का तुम्ही कॅच पकडलीत तर शिवसाई मित्रमंडळ पेन कडून तुम्हाला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अक्षय पाटील यांनी जर का झेल पकडली या मॅच मध्ये तर शिवसाई मित्रमंडळाकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. ओ, फुलटॉस बैठक, फटका हवेत फसलाय. निवृत्ती पाटील त्या ठिकाणी असतील, चेंडूला फील्ड करतील आणि तत्पूर्वी 2 रन्स सहजरित्या या ठिकाणी मिळतील रावे टीमला. कदाचित तिसऱ्यासाठी प्रयत्न सुरू होता परंतु नाहीये. षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील 1-7 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. टॉस जिंकला रामवाडीचा राजा या टीमने. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलंय. पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजी पाहतोय भवानी फायटर्स रावे ह्या टीमची. अगदी पहिल्या चेंडूवरती धक्का बसला रावे टीमला. डाव्या हाताचा फलंदाज जय पाटीलला मात्र माघारी जावं लागलं आणि तदनंतर 2 डॉट बॉल्स, मग आलेला दुहेरी फटका. ऑफिशियली रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. तदनंतर व्हाईट बॉल देखील आपण पाहिला 3 रन्स आणि तदनंतर शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 दुहेरी फटके 4 रन्स आल्या आणि अशा एकूण जर का धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. कदाचित रिप्लेसमेंट
सर 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे आणि आय थिंक निवृत्ती दादा मैदानाच्या बाहेर येत आहेत. सर 12th मॅन या आपण. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज असेल प्रथमेश पाटील, रामवाडीचा सुपरस्टार. खरं तर रामवाडी लीग असेल, तदनंतर बऱ्याचशा स्पर्धा ज्या खेळाडूने अक्षरशः एकतर्फी जिंकून दिल्यात या टीमचा खरं तर की प्लेयर, की बॅट्समन, की गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय असा फास्टर गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी प्रथमेश पाटील. आणि मग त्याच्या समोर असेल सुनील पाटीलचं आव्हान. हे बिग बॅटल, हे बॅटल कोण जिंकेल, सुनील पाटील की प्रथमेश पाटील? मैदानाकडे जाऊया. हो, समोर दिला बॅट स्विंग, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडलाय झेल. याही मॅच मध्ये भोपलाई न फोडता सुनील पाटील बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज निखिल पाटील या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲट नंबर 4 द मिडल ऑर्डर बॅट्समन, संकट मोचक म्हणून खरं तर ज्याच्याकडे पाहिलं जातोय. पण आता धावांची आवश्यकता असेल भवानी फायटर्स रावे या टीमला, परंतु एक मॅच विनिंग बारी खेळावी लागेल आदित्य पाटील या खेळाडूला. डगआउट मध्ये दीक्षित सारखा देखील गुणवान खेळाडू आहे, परंतु प्रमोट केलंय, संधी दिलंय निखिल पाटील या खेळाडूला. गुणवत्ता भरपूर आहे, क्लास भरपूर आहे, परंतु ते आता दाखवावं लागेल. चारती प्रथमेश पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज सुनील पाटील बाद झाला. पण 2 खेळाडू या इनिंग मध्ये जर का विचार केला तर 0 या धावसंख्येवरती बाद झालेत. ओ, बॅट स्विंग पाहायला मिळाली. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर वेगाने कीपरच्या ग्लोव्ज मध्ये ट्रॅव्हल झाला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. धावसंख्या 7 या अंकावरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. 7 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम भवानी फायटर्स रावे बॅटची एज, पाठीमागे चेंडू चाललाय, गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि मग चेंडूला फील केलं गेलं. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी, रन्स मिळाली 1 या धावसंख्येने. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. 8 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अद्यापी जर का विचार केला तर फर्स्ट इनिंगचा अद्यापी 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बैठक पुन्हा एकदा खरं तर अगदी जमिनीवरती खाली पडून स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आदित्य पाटील या खेळाडूकडून. धावांसाठी धाव करावी लागेल. एखादा षटकार जरूर हवाय भवानी फायटर्स रावे टीमला. एखादा चौकार हवाय की मग त्या इनिंगला मोमेंटम मिळेल, परंतु तो चौकार केव्हा येणार, तो षटकार पाहायला मिळेल का? फटका चांगला आहे, डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक आलाय. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल घाई करावी लागली, परंतु खेळाडू पोहोचलाय. सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये. क्रिकेटमध्ये प्रत्येक सिंगल रन्स महत्वाचे. ठाऊक आहे आदित्य पाटीलला, निखिल पाटीलला. आणि या 2 रन्स, या 2 धावेने आता मात्र दुहेरी धावसंख्येवरती जरूर पाहायला मिळेल. 10 रन्स.
10 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील लास्ट शेवटचा चेंडू बाकी असेल. प्रथमेश पाटील या गोलंदाजाने भरपूर प्रभावित केलंय. चांगला फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काही रन्स जरूर आपल्या टीमसाठी वाचवल्यात असं आपण म्हणूया. चला आपण सुरक्षितरित्या चेंडूला अडवलाय. तब्बल 5 धावा खरं तर असं आपण म्हणूया आपल्या टीमसाठी वाचवल्यात. सिंगल रन्स मिळाली. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल डबल 1. 11 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला स्लिंगी ऑप्शन आहे अलॉंग द कार्पेट. वाइडिश लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. धावबादची होती संधी परंतु रन्स मिळाल्या 2. धावसंख्येने स्कोर कार्ड वरती जरूर 13 हा आकडा पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. हो बेल्स वरती आदळलाय. चेंडू आतमध्ये आला. डाव्या स्ट्रिक वरून खरं तर चेंडूला आतमध्ये स्विंग केला आणि आणखीन एक विकेट जरूर गमावलंय भवानी फायटर्स रावे या टीमने.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नितेश पाटील. 13 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. षटकातील 3 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी असेल. 13 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. शरीरावरती आदळलाय. लाऊडली अपील मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. लेग बाईकच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स खरं तर स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 14 रन्स धावफलकावर जरूर आपण पाहतोय. अंतिम षटक. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी असतील. महेश पाटील. हो चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू परंतु नशिबाची साथ. लक फॅक्टर. आई रायबा देवीचा आशीर्वाद खरं तर ज्या संघावरती आहे भवानी फायटर्स रावे टीम साठी हा नशिबाचा आलेला चौकार तुम्ही पाहिलात. बाईच्या स्वरूपाने खरं तर या 4 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 18 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. लास्ट बॉल खरं तर बाकी असेल. ब्लास्ट होईल का? शेवटचा चेंडू आहे अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. सिंगल कंप्लीट. फंबल झालाय. सेकंडचा कॉल. रन्स मिळतील 2. तिसऱ्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत परंतु 2 रन्स या ठिकाणी जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. 20 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 21 टार्गेट. मी तर म्हणेल रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. ज्या अर्थी भवानी फायटर्स रावे टीमचा जर का आपण विचार केला तर त्यांच्याकडे देखील खूप चांगले गोलंदाज आणि गोलंदाजीचा तोफखाना असणारी टीम म्हणून खरं तर ज्या टीमला ओळखलं जातोय भवानी फायटर्स रावे टीमला आता 21 रन्स डिफेंड करायचे आहेत. काय घडेल मॅच मध्ये? कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया आमचे समालोचक मित्र सुभाष टेंबे यांना. तत्पूर्वी विनंती असेल नेक्स्ट मॅच टॉस साठी आई रायबादेवी रावे आणि 11 स्टार तारा आपण टॉस साठी या. विनंतीचा करताना पहिला पुकार असेल. मॅच इनिंग सुरुवात होण्याआधी मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायची आहे. आई रायबादेवी रावे आणि त्यांना फाईट करेल 11 स्टार तारा. टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी या. हे जाऊया टॉस साठी आमंत्रित आपण करूया दोन्ही टीम कॅप्टन्स. चला घाई करायची आहे. आई रायबादेवी रावे. यस ओमकार प्लीज. 11 स्टार तारा आणि आई रायबादेवी रावे बिग फाईट. दुसऱ्या फेरीतील आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट एका बाजूला ओमकार पाटील तर दुसऱ्या बाजूला स्वस्तिक म्हात्रे. हे बॅटल आदरणीय अनंत पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते पण टॉस घेतोय. 3 ओव्हरची मॅच बिग फाईट. कॉल करेल हेड अँड टेल. टेल इज अ कॉल. यस इट इज अ टेल. टॉस जिंकलाय तारा टीमने. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करताय. किती धावांपर्यंत रोखण्याचा विचार असेल? 22 ते 24 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे तुमचं. यस थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. ओमकार टॉस महत्वाची होती. नक्कीच नक्कीच. खरं तर चॅम्पियन ट्रॉफी जी इंडियन टीमने जिंकले 17 वेळा असं झालं की रोहित शर्माने टॉसच जिंकला नाहीये. सो टॉस इम्पॉर्टंट नाहीये. गेम इम्पॉर्टंट आहे. तुला खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा. आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे. यस थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. 11 स्टार तारा विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलंय.
धन्यवाद परमेश पाटील, आमचे सन्माननीय कृष्णा म्हात्रे सर. सर्वांना धन्यवाद देतो आणि रात्री बरोबर 1 वाजलेले आहेत. 1 वाजता मी सुभाष टेंबे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आपण पाहताय सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2025 आजचा पहिला दिवस आहे, पहिली नाईट आपण पाहतोय या ठिकाणी. आणि आज या ठिकाणी जर आपण विचार केला तर 8 संघांचा सहभाग होता. याच्यामध्ये स्वर्गीय अंकुश स्मृती, आई केळंबादेवी खरोशी, तसेच या ठिकाणी मोरिया 11 बोरगाव, रामवाडीचा राजा, भवानी फायटर्स रावे, आई रायबादेवी रावे, कुंभाराळी पेण, 11 स्टार तारा, मुद्दूशेठ 11 पेण कोळीवाडा असे 8 संघ या ठिकाणी आज या मैदानावरती आजच्या पहिल्या नाईटमध्ये या ठिकाणी दाखल झाले होते. आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे, तो म्हणजे रामवाडीचा राजा विरुद्ध भवानी फायटर्स रावे यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळते. पहिली इनिंग झालेली आहे, धावा टोटल झालेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये 20 झालेल्या आहेत. 21 धावांचं या ठिकाणी टार्गेट समोर उभा आहे. अगदी निवृत्ती पाटील म्हणाले होते की आम्ही अगदी 25-27च्या आतमध्येच त्यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू आणि इथे मात्र या ठिकाणी तो प्रयत्न देखील झालेला आहे. माफक 21 धावा या ठिकाणी गोळा करायच्या आहेत त्या 18 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूला या ठिकाणी समाचार देत असताना थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल झालंय आणि इथे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, तोपर्यंत चेंडूने सीमारेषा या ठिकाणी गाठलेली आहे. हा चेंडू पहिला चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. या 21 धावांना उत्तर देत असताना या पहिल्या चेंडूवरती आलाय दणदणीत खणखणीत चौकार. दीक्षित पाटील याचा हा पहिला चेंडू या ठिकाणी होता, चौकार गेलेला आहे आणि तो चौकार या ठिकाणी खेळून काढलाय अतुल वगरे यांनी. खरोखर एक चांगला बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय. रामवाडीचा राजा संघाचा अतुल वगरे या ठिकाणी आपण पाहतोय. आणि नॉन स्ट्राईकला प्रथमेश, अतुल आणि प्रथमेश. अतुल साठी हा पुढचा चेंडू असेल दीक्षित पाटील याचा. दीक्षित पुन्हा एकदा यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय का बघायचं आहे. चेंडूला गती आहे, चेंडू अगदी या ठिकाणी खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता पण चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण जातोय सरळ या ठिकाणी फर्स्ट स्लिपला. मात्र या चेंडूवरती कोणताही समाचार नाही. गावस्करांचं सुंदर वाक्य आहे, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकून जमणार नाही. म्हणजे जर आपण विचार केला मॅच अटीतटीचा आहे, अगदी चेंडू जर असे मिस झाले तर हे चेंडू जे आहे ते अंगलट येतील. या धावा माफक जरी वाटत असल्या तरी कधीही जड होऊ शकतात. मगाशी आपण पाहिलं होतं एका सामन्यामध्ये मिडन ओव्हर पडली होती, चित्र कधीही बदलू शकतं. यावेळेला रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि सरळ या ठिकाणी दिशा दिलेली आहे अगदी थर्डमॅनच्या बाजूने. चेंडू जातोय या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार. 4 धावा मिळतील. उत्कृष्ट फटका अतुल वगरेच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. या ठिकाणी आपण पाहिलं की 18 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. खरं तर धावा महत्वाच्या आहेत. एक ज्या वेळेला बॅटिंग करत होता प्रतिस्पर्धी संघ भवानी फायटर्स रावे संघ, तर इथे मात्र धावा कुठेतरी कमी आहेत असं वाटतंय. परंतु धावा जर आणखी थोड्याशा म्हणजे 30+ धावा, 35-38 धावा जर असत्या तर नक्की फायटिंग नक्की जोरात झाली असती. यावेळेला दीक्षित पाटील थोडंसं रनअप चुकतोय, बॉलिंग पार्क थोडंसं या ठिकाणी चुकलं जातोय. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, दुसरा चेंडू डॉट गेला होता, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. अशा या 8 धावा आतापर्यंत आपण या ठिकाणी धावफलकावरती पाहतोय. अतुल वगरे एक चांगला बॅट्समन आहे, पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र या ठिकाणी चेंडू ढकलतोय, जातोय सिलिमिडॉनच्या बाजूला. शॉट मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार. इथे मात्र या ठिकाणी पाहतोय एक सिंगल मिळाली, आपली स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे टोटल 9, बिनबाद 9. पहिलं षटक चालू आहे, प्रायमरी षटक, फर्स्ट ओव्हर. दीक्षित पाटील गोलंदाजी करतोय. चांगलं या ठिकाणी आपण बघतोय खेळ मैदानामध्ये आहे. दीक्षित देखील अधूनमधून चेंडू या ठिकाणी चांगले टाकतोय. आताचा चेंडू यावेळेला लाभ केला, उडवलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी चेंडूकडे पाहतोय खरा, पण मात्र चेंडू या ठिकाणी अडवला गेला की नाही या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. यस, किती काढल्या? 1च धाव. यस, आपण बघतोय दूरवर चेंडू या ठिकाणी टाकला गेला होता पण चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण झालंय फक्त 1च धावेवरती. त्यामुळे चेंडूवरती किंवा त्यांचं लक्ष नव्हतं किंवा दोघांमध्ये कॉलिंग नव्हता म्हणून दुसरी धाव झाली नाहीये.
यावेळेला मात्र या ठिकाणी बॅकफुटला जाऊन चेंडू या ठिकाणी हवेमध्ये लोटला होता, पण चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी अगदी चेंडू व्यवस्थित पकडतो, गॅदर करतो आणि इथे मात्र महत्वाचा फलंदाज बाद झालाय. इथे परतावं लागेल ते म्हणजे प्रथमेश याला. महत्वाचा विकेट डीजे. बारह गेंदों में जीतने के लिए 11 रन की जरूरत. 2 ओवर अभी तक बाकी है. इस ओवर में 10 रन इकट्ठा किए रामवाडीचा राजा. या इस टीम ने पहिल्या षटकाच्या प्रायमरी षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आपण या ठिकाणी बघतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 चेंडूवरती लगातार 2 सिंगल मिळाल्या होत्या आणि त्यानंतर ही विकेट आपण या ठिकाणी पाहिली. आणि या 10 धावा आपण या ठिकाणी दीक्षित पाटीलच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय, कंजूस गोलंदाजी करायची आहे. या ओव्हरमध्ये या ठिकाणी 3 ते 4च माफक धावा देऊन विकेट घ्यायची आहे. अशी गोलंदाजी जर झाली तर मात्र या ठिकाणी रामवाडीच्या राजा संघाला जड जाऊ शकतं, कारण शेवटचं निर्णायक षटक मग या ठिकाणी धावा खूप जास्त असतील. पण गोलंदाजावरती विश्वास आहे. या ठिकाणी आपण बघतोय भवानी फायटर्स राबे संघाचा गोलंदाज वापरलाय जय पाटील. एक आयकॉन प्लेअर आहे. जशी बॅटिंग चांगली असते तशी गोलंदाजी देखील चांगली होईल अशी अपेक्षा करून हे महत्वाचं षटक, व्हेरी इम्पॉर्टंट दिस ओव्हर, महत्वाची ओव्हर आहे. हे षटक अतिशय महत्वाचे. हे 6 चेंडू या ठिकाणी आपल्याला सांगतील की कोण विजयी होईल, कोण जिंकणार आहे आणि कोण हरणार आहे. या ओव्हरमध्ये आपल्याला सगळं स्पष्ट होईल. आपण बघतोय जय पाटील याला बॉलिंग पार्क वरती आणि स्ट्राईकला खेळतोय अतुल वगैरे बाद या ठिकाणी झालेला आपण पाहिला. आणि प्रथमेश मात्र या ठिकाणी खेळपट्टीवरती आहे. माफ करा, नवीन बॅट्समन आलाय गणेश कोळी. प्रथमेश मात्र स्ट्राईकला आहे, गणेश कोळी नॉन स्ट्राईकला आहे. बॉलिंग पार्क वरती या ठिकाणी जय पाटील. जय पाटील या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आहे. स्पीडअप करायचं आहे, वेळ होतोय. सामना हा 3 षटकांचा. पहिलं षटक झालेलं आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे या ठिकाणी आपण बघतोय. पहिला चेंडू, काय चेंडू आहे बघा. या ठिकाणी आपण बघतोय अगदी दृष्टीस देखील पडला नाही. इथे मात्र या ठिकाणी अगदी स्पीडला, खूप स्पीड असलेला चेंडू आपण बघतो. अगदी गतिशील चेंडू या ठिकाणी टाकला. अगदी या ठिकाणी तिकट मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय जय पाटील याचा. मी म्हटलं की आयकॉन प्लेअर आहे, तडाखेबाज जसा बॅट्समन, ज्याची बॅटिंग देखील मगाशी आम्ही पाहिली होती आणि गोलंदाजी देखील तेवढीच धार या गोलंदाजीला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी यावेळेला मात्र या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी वसूल केली गेलेली आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. प्रथमेशने 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. धावसंख्या झालेली 11. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. दहा चेंडू 10 धावा. 10 गेंदों में जीतने के लिए 10 रन की जरूरत. जयचा हा चेंडू यावेळेला खेळून काढलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेला आणि क्षेत्ररक्षक उत्कृष्ट झेल पकडतोय. इथे मात्र दुसरी विकेट तंबूच्या असराला जाईल. गोलंदाजी खरं तर या ठिकाणी कंजूस गोलंदाजीची अपेक्षा आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 1च धाव या ठिकाणी खर्च झाली आहे. तर नक्कीच जय पाटील कदाचित या ठिकाणी या ओव्हरमध्ये जर कंजूस गोलंदाजी केली आणि इथे मात्र या ठिकाणी या ओव्हरमध्ये माफक फक्त 2-3च धावा दिल्या तर मात्र या ठिकाणी रामवाडीच्या राजा संघाला या ठिकाणी जड जाऊ शकतं. मात्र ही महत्वाची विकेट या ठिकाणी गणेश कोळी या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन झालेला आपण बघतोय. माघारी यावं लागेल गणेश कोळीला. गणेश कोळीनं या ठिकाणी आपण बघतोय खातं देखील खोललं नव्हतं वैयक्तिक, त्याला मात्र या ठिकाणी तंबूचा आसरा दाखवलाय.
सुरेख गोलंदाजी जय पाटील याची. नवीन बॅट्समन न्यू बॅटर मैदानामध्ये रमाकांत या ठिकाणी आलेला आहे. संपूर्ण जबाबदारी आहे, कारण बॅट्समनला पाठवायचे कर्णधाराची जबाबदारी असते. हा निर्णायक क्षण आहे. या ओव्हरमध्ये किमान तुम्हाला या ठिकाणी 5 ते 6 धावा तरी येणं क्रमप्राप्त आहे रामवाडीच्या राजा संघाला. पण मात्र इथे 3 चेंडू टाकले गेलेत. 3 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर 1 विकेट आली आणि 1च धाव फक्त खर्च झालेली आहे. उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने टाकतोय पाहायचं आहे जय पाटील. कानमंत्र देखील या ठिकाणी काही खेळाडूंनी या ठिकाणी दिलेला आहे. अतिशय चांगला खेळ आहे, पण जय पाटील आपली 30 धार आणि त्याच पद्धतीने जर अचूक टप्पा अगदी या ठिकाणी चेंडू चांगले फेकले गेले तर नक्की या ठिकाणी आपल्या बाजूला सुद्धा यश या ठिकाणी झुकू शकतं, यश मिळू शकतो. पण मात्र काय होणार बघायचं आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा जय पाटील बॉलिंग मार्क वरती. नवीन आलेला फलंदाज या ठिकाणी रमाकांत समोर खेळण्यासाठी सज्ज. आताचा चेंडू गतिशील होता, पण मात्र तो थोडासा स्क्वेअर आहे आणि पंचांनी या ठिकाणी सांगितलंय की खराब चेंडू गलती क्रिकेट में नहीं चलती अक्सर कहा जाता है, म्हणून चुकीला माफी नाही. इथे मात्र हा वाईड बॉल आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असतो. इथे मात्र या ठिकाणी वाईड बॉल घोषित केलेला आहे. 1 एक्स्ट्रा धाव मिळाली आणि त्याच्यामुळे जय पाटील मात्र या ठिकाणी चुकीमध्ये सापडलाय. वाईडच्या स्वरूपात पनिश केलंय पंचांनी जय पाटील याला. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली टोटल 12 धावा. यावेळेला मात्र या ठिकाणी ऑफ साइडला चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. ज्या फटक्याची खरं तर गरज होती रमाकांतच्या बॅट मधून आलाय. दणदणीत खणखणीत चौकार. डीजे धावसंख्या झालेली आहे 16. 21 धावांचा पाठला करीत असताना 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. बरं, 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, पण मात्र इथे या चौकाराने या ठिकाणी चांगली भर काढलेली आपण पाहतोय. जयचा हा पुढचा चेंडू जय पाटीलने चेंडू टाकलाय. तो रमाकांत या ठिकाणी खेळून काढला. मात्र रमाकांतनं सांगितलं फक्त 1च धाव या ठिकाणी आपल्याला मिळू शकते, घाई करायची काहीच गरज नाही आणि मॅच आपल्या हातामध्ये असं सांगत त्यांनी या ठिकाणी 1च धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्या 1 धावेने वाढली. धावसंख्या 17. आता मात्र या ठिकाणी 7 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 4 धावेंची गरज आहे. 7 चेंडू 4 धावा. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण बघणार आहोत जय पाटील याचा. पहिले 3 चेंडू अतिशय चांगले टाकले, पण तदनंतर वाईड आला आणि एक चौकार गेला, नंतर सिंगल मिळाली. बघा हलक्या हाताने चेंडू टच आणि पुश करतोय. चेंडूला मात्र या ठिकाणी दिशा दिलेली आहे आणि एक सिंगल मिळाली. त्याच्यामुळे आपण बघतोय 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 21 धावांचा पाठला करीत असताना रामवाडीचा राजा या संघाने या ठिकाणी धावा गोळा केलेले आहेत आतापर्यंत 18 आणि विजयासाठी 6 चेंडू 3 धावेंची गरज. 6 गेंदों में जीतने के लिए 3 रन की जरूरत है. रामवाडीचा राजा इस टीम को. हो काढ. अगदी माझा अंदाज असाच होता की या ओव्हरमध्ये फक्त 2 ते 3च धावा द्यायच्या होत्या जय पाटीलला, पण पहिल्या 3 चेंडूंमध्ये 1च धाव आली होती आणि 1 विकेट गेली होती. पण नंतरच्या 3 चेंडूंवरती मात्र 1 वाईड गेला, 1 चौकार आला, 2 सिंगल मिळाल्या. अशा 7 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्या. त्यामुळे नक्कीच मी म्हटलं होतं तसा खेळ सुद्धा रामवाडीचा झाला. त्यामुळे रामवाडी संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी आहे. दरवाजा फुटवला जातोय. विजयाचं दार या ठिकाणी उघडायचं बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज. कंपल्सरी या ठिकाणी चेसिंग हा क्रिकेटचा नियम असेल. यस, त्याच्यामुळे जिंकण्यासाठी 3 धावा पाहिजेत. चेंडू बाकी आहेत 6 चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू. आणि गोलंदाज कोण वापरणार, कोण या ठिकाणी हे 6 चेंडू या ठिकाणी किंवा या 3 धावा डिफेन्स करणार आहे आपण बघणार आहोत. गोलंदाज कोणता वापरला जातोय आपण बघतोय. आदित्य पाटील याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलाय.
आदित्य पाटील या 3 धाबा डिफेन्स करणार का बघायचं, 3 धाबा वाचवणार का, क्षेत्ररक्षणामध्ये केलाय बदल, हे विकेटीचा जाळ आहे, ते जाळ पूर्णतः या ठिकाणी ज्या वेळेला पसरवलं जातं या जाळ्यामध्ये या ठिकाणी विकेट सापडायला पाहिजे। या पहिल्या 2 चेंडूंवरती जर एखादी विकेट आली तर मात्र या ठिकाणी काही घडू शकतं। 2-3 चेंडूंवरती एखादी विकेट, 3 चेंडूंमध्ये एक सुद्धा धाव नाही तर समीकरण या ठिकाणी बदलू शकतं, पण पहिल्या 3 चेंडूंवरती सामना संपवायचा आहे रामवाडीचा राजा संघाला। इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल प्राप्त होतीये, नो डाऊट अगदी परफेक्ट या ठिकाणी एक सिंगल। जल्दी का नाम शैतान का होता है, घाई नाही अति घाई संकटात नाही, त्याच्यामुळे घाई करून देखील जमणार नाहीये। अजून चेंडू बाकी आहेत 5 आणि धावा पाहिजेत 2, ओनली 2 रन्स, जिंकण्यासाठी फक्त 2 धाव्यांची गरज आहे। यानंतर पुढील होणारा सामना रायबादेवी राभे विरुद्ध 11 स्टार तारा, दोनही संघांनी तयार राहायचं आहे। रायबादेवी राभे विरुद्ध 11 स्टार तारा सामना हा देखील 3 षटकांचाच असणार आहे। चला 5 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे। समोर खेळतोय बॅट्समन रमाकांत, ज्यांनी मगाशी एक चौकार मारला होता। वा, हलक्या हाताने चेंडू या ठिकाणी ढकलतोय खेळपट्टीच्या बाजूला, पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त झाली। त्यांना माहिती आहे क्षेत्ररक्षण लावलं गेलंय, दुसऱ्या चेंडूवरती विकेट जाण्यापेक्षा एक सिंगल काढलेली बरी आहे। फलोत्तरच्या बाजूला चेंडू ढकलला रमाकांत यांना एक सिंगल मिळाली। सामना अगदी बरोबरीत आलेला आहे, 20 अशा धाबा या ठिकाणी आपण बघतोय। प्रतिस्पर्धी संघाने देखील 20 धाबा गोळा केल्या होत्या। जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे, जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे। आमचे मित्र 35 म्हात्रे 34 म्हात्रे, आमचे सन्माननीय देवानंद म्हात्रे यांनी मला इथे आजच्या दिवसामध्ये आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण कमिटीचं आमच्या मित्रांचं खरं तर महिनाभर आधीच सांगितलं होतं की मी टुर्नामेंट ठेवणार। आमचे 35 म्हात्रे माझ्या सोबत आमच्या पेणफुरगाच्या लाईनवरती त्या ठिकाणी असतात, नेहमी मला मिळतात आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आमच्या टुर्नामेंटला एक दिवस तरी तुम्ही द्या म्हणून। खरं तर बऱ्याच ठिकाणी मला कार्यक्रम आहेत आणि उद्याचा दिवस देखील बिझी शेड्यूल आहे, परंतु आज त्यांना मी या ठिकाणी वेळ दिला होता। आमच्या सोबत आमचे मित्र परमेश पाटील, तसेच आज मला आमचे कृष्णा म्हात्रे सर देखील मिळाले, त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच रामवाडीचा राजा हा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे। विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, कारण धाबा कमी होत्या त्यामुळे या धाबा अगदी सहज या ठिकाणी आपण पाहतोय की जवळजवळ 3 चेंडू राखून या ठिकाणी हा सामना रामवाडीचा राजा संघानं विजय संपादन केलेला आहे। विजय संघाचं हार्दिक अभिनंदन। तसेच चांगले एफर्ट्स आपण या ठिकाणी दिले ते अर्थात भवानी फायटर्स राबे संघाचे निखिल असेल, त्यांचे सहकारी असतील, अतिशय चांगला खेळ आपण या ठिकाणी मैदानावरती केला। सेकंड राऊंड मध्ये पराभूत स्वीकारावं लागलं, पण खेळ असतो मित्रांनो, आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करा, नक्की यश तुम्हाला आज ना उद्या मिळेल असं मी या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो। धन्यवाद, मला आपण या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतोय। Yes, no doubt player of the match महेश पाटील। तत्पूर्वी आज ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात, खरं तर एक उत्कृष्ट निवेदक, एक उत्कृष्ट समालोचक आणि एक उत्कृष्ट खरं तर पत्रकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय आणि असे आमचे समालोचक मित्र आदरणीय सुभाषजी टेंबे सरांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आम्ही घेतोय। मी आमच्या लाडक्या आयोजकांना विनंती करेल, दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊया। खरं तर पेन, पनवेल, उरण अशा बऱ्याचशा तालुक्यांमध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम देखील जे होस्ट करतायत आणि खरं तर असे आमचे सुभाषजी टेंबे सर यांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल। वस्त्र अलंकार
प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन खरं तर आदरणीय सुभाषजी टेंबे सरांचा हा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. यस, थँक्यू सो मच सर. खरं तर या स्पर्धेसाठी आपण आपला महत्त्वाचा वेळ दिलात त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच महेश. या महेश आपण दादांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच सामनावीरचा पारितोषिक दिला जाईल. नेक्स्ट मॅच जरूर आपण पाहणार आहोत. आई रायबादेवी रावेला फाईट करेल 11 स्टार तारा पहिल्या सत्रासाठी. ऐकूया आवाज आमचे कृष्ण म्हात्रे सरांचा. और इसी बीच पहली गेंद राइट हैंड ओवर द विकेट. गेंद को खेल दिया ओमकार ने. सीधी गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई जब तक गेंद को फील्ड करे समय के साथ बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले. एक रन के साथ ओमकार ने अपना खाता खोला. टीम का भी खाता खुल चुका है.